नमन करून महाराष्ट्राला, मराठी बाण्याला आणि कसदार इथल्या मातीला, आणि कसदार इथल्या मातीला, आणि जनतेच्या निधड्या छातीला, आणि जनतेच्या निधड्या छातीला सांगतो गोष्ट एकही खास जी 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 जी, सांगतो गोष्ट एकही खास जी 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 जी, सांगतो गोष्ट एकही खास जी 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 जी, सांगतो गोष्ट एक खास, कान देऊन ऐका मायबाप. गोष्ट कुणाची, बळीराजाची गोष्ट कुणाची, पोशिंद्याची गोष्ट कुणाची, अन्नदात्याची गोष्ट कुणाची, भूमिपुत्राची गोष्ट कुणाची, कास्तकाराची गोष्ट कुणाची, अहो शेतकऱ्याची. शेतकरी मोठा जादूगार, जो एका दाण्याचं करतो हजार, त्याच्या दुःखाला नाही पारवार, त्याच्या दुःखाला नाही परवार, झेलुनी वार झाला गपगार. झेलुनी वार झाला गपगार. ऐका हो ऐका व्यथा त्याची हजीजी. अशा शेतकऱ्यांचं चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. या चर्चासत्रासाठी मुद्दामून उपस्थित राहिलेले शासनाचे प्रतिनिधी सन्माननीय खरात साहेब कृषी अधिकारी कराड, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपण सर्व कृषी भूषण, त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा ज्याला पुरस्कार मिळालेला आहे असे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही निवडक शेतकरी, त्याचबरोबर कराड तालुक्यामध्ये ज्यांना आम्ही वर्चुअल काही पुरस्कार दिले, यशवंत कृषी विकास संस्था, विज्ञान प्रबोधिनी याच्या वतीनं पुरस्कार दिले, असे काही शेतकरी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही त्यामध्ये शंकरराव नाना असतील, सुधीर चिमटे असतील, भोसले साहेब, आम्ही सगळ्यांनी बसून असं ठरवलं की आपण एक कार्यक्रम पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा घेऊया. पण अशा प्रकारचा कार्यक्रम 29-30 मे 2010 साली आपण कराडला सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये कार्यक्रम केला. 14 वर्ष झाली त्या कार्यक्रमाला, आणि अशा प्रकारचा कार्यक्रम पुन्हा आम्हाला घेता येणं शक्य झालं नाही. तो कार्यक्रम केल्याने या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये दिलेले योगदान पाहून महाराज सरकार त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देत असते. मग सेंद्रिय शेती केल्याबद्दल सेंद्रिय कृषी भूषण पुरस्कार असेल, शेतीमध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल कृषीरत्न पुरस्कार असेल, किंवा सर्वसाधारण शेतीच्या गटामध्ये चांगलं काम केल्याबद्दल, शेतीमध्ये काम केल्याबद्दल कृषी भूषण पुरस्कार असेल, किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं, शेतकऱ्यासाठी काही प्रयोग करणं, अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांसाठी शेती मित्र या नावाचा पुरस्कार असेल. काही जणांना शेतीमध्ये चांगलं पीक आणलं, पीक स्पर्धेत भाग घेतला म्हणून पीक स्पर्धा विजेते पुरस्कार असेल. उद्यान विद्या पंडित ज्याने हॉर्टिकल्चर मध्ये किंवा उद्यानामध्ये, फळबागांच्या मध्ये चांगलं काम केलंय, त्यांना तशा प्रकारचा पुरस्कार असेल. जिजामाता कृषी भूषण पुरस्कार असेल, असे विविध प्रकारचे अनेक प्रकारचे पुरस्कार महाराष्ट्राचे दरवर्षी जाहीर करतो. जाहीर केलेले पुरस्कार कार्यबाहुल्यामुळे त्या वर्षी घेता येतातच असं काही नाही, परंतु ते पूर्ण पुरस्कार मिळतात. भरघोस स्वरूपाची रोख रक्कम असते, चांगल्या पद्धतीचा आदर सत्कार केला जातो, आणि या मंडळींना शेतीमध्ये चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन त्यामधून मिळावं अशा प्रकारची भूमिका ही सरकारची, कृषी विभागाची भूमिका त्यामध्ये असते. शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारची कामं महाराष्ट्र सरकारच्या स्तरावर चालू आहेत, केंद्र सरकारच्या स्तरावरती चालू आहेत. त्यापैकी हा एक चांगला उपक्रम आहे की शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार दिले जातात. जेव्हा मला 2008 सालचा पुरस्कार शेती मित्र म्हणून मिळाला, तर पुढच्या दोन वर्षात मी असा विचार केला की आपल्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे. शेती मित्र म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम
राबवणं. मग त्याच्यामध्ये कृषी प्रदर्शन असेल, बियाण्याचं प्रदर्शन असेल, त्याच्यामध्ये गुळ महोत्सव असेल, त्याच्यामध्ये फुलांचं प्रदर्शन असेल, खरीप बियाणं, रब्बी बियाणे याचे महोत्सव असतील आणि शेतकऱ्यांसाठी वर्चेवर वेगवेगळ्या व्यासपीठावरून फायदेशीर ठरतील असे उपक्रम सरकारला सुचवणं असेल किंवा शेतकऱ्याच्या समस्या मांडणं असेल. असा पुरस्कार जेव्हा मला मिळाला आणि त्या पुरस्काराच्या नंतर दोन वर्षात माझ्या असं लक्षात आलं की हा पुरस्कार सरकारनं आपल्याला दिलेला, आपल्याला रक्कम दिलेली आहे, तेव्हा आपण या पुरस्काराच्या नंतर या शेतकऱ्याचा आणि शेतीचं उतराई झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सातत्यानं लोकांना मार्गदर्शन करता आलं पाहिजे. आपली शेती जेवढी चांगली करता येईल तेवढी आपण निश्चित करत असतो. सगळेजण पुरस्कार मिळालेली मंडळी करत असतात, इतर शेतकरी काम करत असतात. वास्तविक पाहता अनेक लोकांची अतिशय उत्तम प्रकारची शेती चाललेली असते, तरी सुद्धा इतरांसाठी काही मार्गदर्शन करणं, इतरांच्या सोबत चर्चा करणं अशा प्रकारचं काम शेती सातत्यानं चाललेलं असतं. सतत आणि समवर्ती काम ज्याला आपण म्हणतो ते काम चालणं हे आदर्श शेतकऱ्याचं काम चालवणं हे आदर्श शेतकऱ्याचं लक्षण आहे. सगळ्या या देशाला दिशा देण्याचं काम या ताकदीमध्ये आहे. अशाच प्रकारची रचना व्हावी. मानेश आपले माझ्याकडून स्वागत. आपल्या सगळ्यांचं मी परत एकदा आभार मानतो. भाव आपल्याला परमेश्वराला दीर्घायुष्य द्यावं आणि अशा चांगल्या कामाची संधी आपल्याकडून घडो आणि चांगला शेतकरी या परिसरात घडो अशा प्रकारची परमेश्वराला विनंती करतो आणि थांबतो. मध्ये 24 वर्ष झालं पत्रकारितेमध्ये काम करताना कृषी मधले भाऊंचे प्रयोग आणि कराडचं कृषी प्रदर्शन मी खूप जवळनं बघितले. म्हणजे खांब उभा करण्यापासून दादासाहेब पाटील असतील, भाव असतील, प्रत्येक खरंच साहेब वगैरे आम्ही सगळं बघत होतो की कसा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान कसं जात आहे आणि त्याचबरोबर बीज बँकेचं महत्व आणि आपल्याला शेतीला अजून नवीन नवीन काय त्या शेतकऱ्यापर्यंत ज्ञान नेता येईल याचा झालेला प्रयत्न मी जाऊन बघितलेला. खरं मी शेतीमध्ये जास्त काम केलेलं नाही, पण मी कृषी मित्र म्हणून काम करत असताना शंकररावांचे शेतीचे प्रयोग असतील, बरेच जणांचे असतील मी बघितले आणि ते इतर शेतकऱ्यांच्या त्याचा प्रयत्न कसा नेता येईल ही मी लिखाण करण्याचं काम मी केलं. पण हे काम करत असताना मी भाऊ 2012 पासून यशदामध्ये ट्रेनर म्हणून जातोय. ग्रामविकास आणि शेती हा खूप जवळचा संबंध आणि हे काम करत असताना अलीकडे सुद्धा मी 2015-16 पासून गावचा विकास आराखडा करताना आपण देशाचं पंचवार्षिक धोरण सुद्धा यावरती आधारित होते की शाश्वत विकासावरती कसं घेऊन जाता येईल आणि यामध्ये उपजीविका, शिक्षण असेल, आरोग्य असेल यावरती भर दिला गेला. पण यामध्ये उपजीविका आणि शेती याचे खूप जवळचा संबंध होता. हे खूप वेगवेगळे प्रयत्न मी बघितले, ते मांडण्याचा प्रयत्न केला. हे काम करत असताना भाऊ शंकरराव म्हणले साहेब की मी कुठेही मानधन घेत नाही, साक्षीदार मेळावा मीच त्याला बऱ्याच ठिकाणी घेऊन गेलो. वेळा गावामध्ये शेतकरी मेळावा घेतल्याची आणि 1 रुपया त्या माणसाला माझ्याकडे घेतला नाही. आणि आज या ठिकाणी मारुती कौशल आहेत जतीनवाडीचा. हे शेतकरी खूप वेगळा प्रयोग केला शेतकऱ्यांनी, पण त्यांना कधी कधी मांडता आलं नाही. आमचे शंकरराव बोलतील पण मारुती कौशल बोलले नाही. ते प्रदर्शनात फळ पिकच घेऊन यायचे नाही. मला गडबड आहे म्हणजे तुम्ही घेऊन या. खरा साहेब बघायला मीच बुटी सजवायची, चिक्कू ठेवायचा, पेरू ठेवायचा, पण ते शेतकऱ्याला आपण पुढे कसा आणता येईल. गोवांचा प्रस्ताव माझ्या घरात बनवलाय. विचारा गोवांना 2 पुरस्कार देताना माझी काय अवस्था झाली त्यांना विचारा. केवळचं कृषी मैदान होतं, कृषीचं याचं यात्रेचं. मी आणि आता SDO साहेब होते वगैरे, आम्ही त्या मैदानापासून घरापर्यंत आलो. एक पत्र आणलं होतं. ते पत्र कशाला आणलं आनंदराव थोडं तुमच्यासोबत गोवांना विचारा ते काय म्हणजे. पण तिथं भांडावं लागला कारण की
पीक स्पर्धेतला शेतकरी आणि पुरस्कार डबल का द्यायचा? पण ते शेतकऱ्याचा प्रयत्न आहे ना, बुवांचं कष्ट आहे आणि ते न्याय मिळालाच पाहिजे. आमची मागणी रास्त होती, तुम्ही पीक स्पर्धेतला शेतकरी जरी असला तरी तो पुरस्कार पण मिळाला पाहिजे आणि वेगळा इतिहासाचा पहिलं बुवा की दोन्ही पण मिळाले. म्हणजे आमचा रोल आहे की आनंद थोडं बरेच शेतकरी नाही शेती नाही केली तर जो खरा शेतकरी करतो त्याला आपलं व्यासपीठ कसं मिळवून देता येईल, आकाश योजना कसं आणता येईल, हा प्रयत्न आपलं होणं गरजेचं आहे. आम्ही 2-3 वर्ष झालं आम्ही काम करताना बऱ्याच वेळा आमची चर्चा होती. बऱ्याच वेळा आपण बोललो की ज्या शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाला त्याचे शासन सन्मान करतो का, हा विचार करण्याची गोष्ट आहे. आता परवा दिवशी राहुरीला एक कार्यक्रम झाला, 2-3 व्हॉट्सअप ग्रुप गेले भाऊ. काही शेतकऱ्यांशी त्यांना मतलब नाही शासनात. येणारी निवडणूक आणि कार्यक्रम तुम्ही 3-3, 4-4 वर्षाचे पुरस्कार एकत्र घेता, पुरस्काराची रक्कम देता का? खरं आपली ही नाराजी शासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे की तुम्ही शेतकऱ्याचा सन्मान खरं करता का फक्त चित्र दाखवता का आम्ही शासन शेतकऱ्याचा सन्मान करतोय म्हणून? आज अभ्यास किती काढल्या म्हणजे 2014-15 सालापासून मी बघतोय खूप चुकीचं सुरू आहे. तुम्हाला शेतकऱ्याकडून काय मिळणं असेल तर तेवढा पुरतं तुम्ही गाजर दाखवणार निवडणुकीवर, पण त्याच्या खात्यानं सन्मान करता का हा विचार करणं गरजेचं आहे. आज शेती पुढे खूप संकट आहे. माझ्यापेक्षा जी शेती करतात त्यांनी मांडली पण आहेत या ठिकाणी, पण मी जे बघतोय ऐकतोय त्याच्यावर मला लक्षात येतं की आपल्याला बदलत्या निसर्गानुसार क्लायमेट चेंज नुसार शेती करावी लागते. आता मी हवामान बदलानुसार पीक पद्धतीवरती काय सेशन बऱ्याच गावामध्ये घेतली. आमच्या शंकरराव असतील बऱ्याच गावात आले, मारुती पावशी आले, ते म्हणजे मला बोलता येत नाही. म्हणजे तुम्हाला जे तुम्ही प्रयोग केला ते सांगा, शून्यातनं कशी शेती केली. मग यात्रिकांना त्यांनी सांगितलं मला कृषीने कसा सपोर्ट केला, जिल्हा परिषदेने सपोर्ट कसा केला, मी पानमाळा माझा होता मग तिथनं कसं आम्ही केळीचं बरेच गोष्टी सांगितलं. पण ही जो आपला पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे त्याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे. त्यानं काय प्रयोग केले ते लोकांच्याकडे नेण्याचं काम केलं पाहिजे. आज आत्महत्यावर आपण वेगवेगळे प्रयोग केले. मला भाव आठवत आहे आपण टाउनमध्ये पुष्प प्रदर्शन घेतले. जुनी दगडी इमारत होती, प्रांत ऑफिस कृषी ऑफिस धान्य महोत्सव घेतला. तेव्हा नंतर धोरण होते. आज यशवंत सारख्या संस्था आहेत, आम्ही ज्ञानदीपकडनं काम करतोय. मला आदित्य बिर्लाच्या CSR मधनं पैसे मिळाले म्हणून त्यांना घेऊन माझ्या गावामध्ये शेतकरी मिळाले. मग एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, पीक व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, त्याच्यावरती आपण मांडायला लागलो पण त्याला आम्हाला कुठले पैसे वगैरे राहिले. आज भाव तुम्ही काय प्रयत्न केला तेव्हा कृषी विभागाचं काहीतरी नंतर होतं, आज आहे का सांगा. आज तुम्हाला शेतकरी सर काढायचे असेल तर वैयक्तिक शेतकऱ्याच्या नावावरती आपण फंडिंग देतो. पण यशवंत सारखी कृषी संस्था आहे त्याला कुठेतरी शासनाने आपल्याला अशा काही संस्था आहेत त्यांना आत्मांतर्गत असेल किंवा खास भाग म्हणून काहीतरी आपल्याला अनुदान देणं गरजेचं आहे, जेणेकरून आज या ठिकाणी चर्चासत्र होईल. याला काहीतरी खर्च आलाय, काय लोकांना नाश्ता असेल, जेवण असेल, काय निवासी प्रशिक्षण आपल्याला खर्च आहे. हा खर्च कुठनं भागवणार? तुम्ही नको तिथं खर्च करता त्यापेक्षा अशा काही गोष्टीवरती जर पैसे आपण त्या संस्थांना सपोर्ट केला तर आर्थिक सक्षमपणे शेतकऱ्यांच्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान नवीन ज्ञान कसं घेऊन जाता येईल. मगाशी मी खर्चावर फोन केला होता इकडे येतात काही लोक माझ्याकडे आले होते की गावामधली नवीन व्हरायटी काय आणि आम्हाला लोकांच्याकडून व्हरायटी घेऊन जायचं. पण मी त्यांना काय विचारलं की यामध्ये बियांमध्ये काय वाणामध्ये काय बदल केलाय, म्हणजे आता जनुकीय बदल काय आहे हे खूप महत्वाचं आहे. आज आपण हरित क्रांतीमध्ये बघितलं पंजाबची अवस्था काय, कॅन्सरची ट्रेन तिथे घेऊन जातात. आणि आपण पंजाबचं उदाहरण देताना आपल्या जिल्ह्यातलं आपल्या लगतच्या जिल्ह्याचं उदाहरण घ्या, शिरोळचं. ही काय अवस्था आहे, म्हणजे आपण मेथीचं पीक घ्यायला भाव मला अनुभव जास्त नाही पण किती मूळचं किती 45 दिवस तर
आज ती मेथी किती दिवसात विकायला घेतात? हा? कशी घेतोय आपण? हा विचार आपल्याला करायला पाहिजे. आपण दुसऱ्यासाठी विष निर्माण करतो. आपल्याला सवय झाली एका तासात अंड कोंबडीचं निघालं पाहिजे अंड्यात पिल्लू, आणि कोंबडी पण खायला आपल्याला भेटतात. कोंबडी किती दिवसात खातोय आपण? 3-1 महिन्याच्या आत खात असेल. पुढची कोंबडी आपल्याला देशी खायला आपण 6 महिन्यात खातो. म्हणजे आपल्याला स्टेरॉइड किती आहे, टॉनिक किती आहे, फर्टिलायझरचा वापर किती आहे, याचा सुद्धा आपल्याला आता विचार व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या क्लायमेट चेंज नुसार शेती कशी करता येईल आणि आपल्याला विषमुक्त शेती कशी निर्माण करता येईल याचा विचार आपल्याला घेऊन जायला पाहिजे. आम्ही काय काय गावामध्ये शेतकरी मेळावा घेतल्यानंतर काय काय लोकांनी सांगितलं किंवा काय काय आजी होत्या शेतकरी मेळावा, 10 डिलिव्हरी झाल्या, 12 डिलिव्हरी झाल्या, तरी सुद्धा शेजार करावं लागलं नाही. आज काय अवस्था आहे? पहिल्या डिलिव्हरीला शेजार करावं लागतं. लांबचं उदाहरण आहे, आता कोविड मध्ये आपण बघितलं प्रतिकार शक्ती आहे का आपली? म्हणजे आपण जे संकरित खातोय किंवा काय हायब्रिड जमाना आला आपला, परिस्थिती कुठे गेली? म्हणून आपल्याला देशी वाण कसे वाढवता येते, त्याचे बियाणे बँक कशी गावातून करता येईल याचा सुद्धा विचार करायला लागेल. खूप आपल्याला विचार नाही. आपण बघा पूर्वी सुद्धा बियाणे धरत होतो, गाडीत ठेवायचं, आपण राखत घालायचं. याचा विचार का कधी करणार पुढे आपण? भाऊ ही कन्सेप्ट तुम्ही बियाणे बँक मध्ये ते घेतले होते आपण, पण अलीकडे या 7-8 वर्षामध्ये याचा विचार झालेला नाही. बरेच मी शेतकरी मेळावे अटेंड केले, पत्रकार म्हणून केले, पण हे विषय चिर झाले. पुढे लोकांना वेळ नाही, बटन दाबले की लगेच वस्तू पाहिजे, तसं लगेच मला खायला अन्न पाहिजे. पण आपलं आयुष्य, आपण म्हणतो की किती वर्षाचं आयुष्य आहे आपलं? किती वर्षाचं आहे? 60 तर आहे का? आता आपण म्हणत गेल्या 5-7 वर्षापूर्वी 60 वर्ष माणूस जगतो, आता त्याच्या आत आला. ही परिस्थिती निर्माण झाली. म्हणून भाव आपल्याला आगामी काळामध्ये हवामानानुसार पीक पद्धती शिकायला करता येईल याचा विचार करावा. दुसरी गोष्ट, मला पाण्याचा ताळेबंद माझ्या गावचा असायला पाहिजे. माझ्या गावात पाऊस किती पडतो, पिकं कुठली घेतो, शंकरराव पोतांचा आंतरपिकाचा प्रयोग, एकाच वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला कशा घेता येतील चांगल्या, अशी कमी आपल्याला असं नॉलेज कसं लोकांच्या पुढे घेऊन जाता येईल याचा विचार करावा लागेल. आम्ही ज्ञानदीप संस्थेतून क्लायमेट चेंज वरती काम करता करताच आम्ही अॅनिमिया फ्री विलेज, अॅनिमिया फ्री फॅमिली, अॅनिमिया फ्री एसएचजी म्हणजे बचत गट, अॅनिमिया फ्री स्कूल असा प्रयोग करतोय. आम्हाला आठवतंय गेल्या 5-7 महिन्यापूर्वी आम्ही अवसरी कन्या शाळेमध्ये एक वर्कशॉप ठेवला आणि वाघेश्वर प्राथमिक शाळेमध्ये की अॅनिमिया फ्री स्कूलची कन्सेप्ट घेऊन, म्हणजे आपलं शालेय पोषण आहार देतोय, पण त्यामध्ये आपल्याला सेंद्रिय परसबाग कशी निर्माण करता येईल. आपण आपल्याला परडे होतं पहिलं घराच्या मागे, नालीचं पाणी मागं जायचं, शेवगा असायचं, लिंबी असायची, तिथंच आळू असायचं, येळ असायचं एका दुसरं. आपण गुलाबाचं फुल लावतो, वेगवेगळं फुलं झाड लावतो, त्यामध्ये वांग्याच असेल, टोमॅटो असेल, गवार असेल, देशी कुठे बियाणं मिळेल का, आणि त्याचा कसा आपल्याला आपल्या आहारामध्ये वापर कसा करता येईल ही कन्सेप्ट आम्ही शाळेमध्ये काय सुरू केली. 76 शाळा भाव यामध्ये सहभागी झाले. आता जेडपीने मला प्रस्ताव दिला की 7 जिल्ह्यात आपण ट्रेनिंग देऊया, पण माझं त्यांना मत आहे की फक्त ट्रेनिंग देऊन उपयोग नाही, प्रत्यक्षात त्याचा अवलंब कसा झाला पाहिजे. म्हणून आम्ही आरोग्य विभागाशी पण बोलणं झालं तर 4 महिन्याला आपण त्यांचा एचबीएफ मुलांचा कसा घेता येईल का, आणि हीच कन्सेप्ट काही गावामध्ये काही फॅमिली आयडेंटिफाय आपण केल्या तर त्यांच्या एचबी काय आहे आणि विषमुक्त अन्न परसबागेमध्ये निर्माण करून खाल्लं तर काय फरक झाला, हे जर आपण अभ्यास करून जर पुढचा अवलंब केला तर आपलं आयुष्यमान वाढायला सुद्धा त्याचा फायदा होतो. मी म्हणणार नाही की 100 वर्ष मिळावं, पण काय 60 म्हणतोय 60-70 तरी आपल्याला मिळेल. हे काय प्रयोग आहेत ते आपल्याला व्हायला पाहिजे असं पण मला वाटतंय. दुसरी गोष्ट भाऊ, परवा बोलतो मी आता थांबलो मध्ये राहुरीचा कार्यक्रम आता म्हणले की
गडबड झाली. पुरस्कार सोहळा आणि राहुरीचा कार्यक्रम किती रक्कम घेतली हो? आज खराब साहेब वगैरे आता शेतकरी अधिकारी, कृषी अधिकारी, मी जवळ खराब साहेबांचं बघितलं माणूस, ज्याला उभं राहता येत नव्हतं तरी सुद्धा कराड पंचायत समिती सभागृहात येऊन उत्तर द्यायला किंवा बोलणारा माणूस, का तर त्या माणसाची नाळ त्याला जोडलेली असते. पण कमी माणसामध्ये जास्त काम आणि प्रोटोकॉलवरच यांचं कामकाज, यांनी शेतीला वेळ कधी द्यायचा अशी अवस्था झाली. त्यामुळं आपल्याला कमी असणारं मनुष्यबळ कृषीमधलं याचा सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. आपल्याला पुरेसं मनुष्यबळ जे तुमचं काय म्हणतो कृती बंधानुसार असेल म्हणजे ती पदं का भरली नाही त्याचं सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. दुसरी गोष्ट, त्यांना आपण सुविधा काय देतोय सन्मान. आज दलित मित्र पुरस्कार प्राप्त शेतकरी असू दे, पुरस्कार प्राप्त व्यक्ती असू दे किंवा दुसरे कुठले असू दे, त्यांना ज्या योजना लाभ मिळतो तो कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याला मिळतो का? नाही मिळत भाऊ. आम्ही काय म्हणतो सगळ्या राहून दे, पण काही एसटी पासेसच्या द्या तुम्ही, रेल्वेच्या काहीतरी द्या तुम्ही. कुठं माझा शेतकरी गेला, समजा मुंबईला गेला किंवा पुण्याला गेला, तर तो रेस्ट हाऊसला गेला तर त्याला समजतं तिथं आरक्षण मिळावं. हे मिळत नाही. तर आपल्या यामध्ये आजच्या चर्चेमध्ये हा पण जायला पाहिजे की पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना शासन निमित्त विक्री व्यवस्थापन ह्या विषयावर आपण सगळ्यांनी थोडंसं भाग घेतला पाहिजे. मी आज इथे शेतकरी असताना सुद्धा मला येतल्या मग अशी गुळाची ऑर्डर मिळाली, मी ती पाहूनशी फोटो सुद्धा आलेला आहे. तर आपण शेवटी शेतकरी आहोत, आपला 2-3-4 तास जाणार आहे, पण आपल्या घरातल्यांची का आपल्या स्वतःच्या पोटापाण्याची किंवा बायकापोटच्या पोटापाण्याची काय ती पण व्यवस्था आपण सगळ्यांनी आपलं काम करत केली पाहिजे. मी एखाद्या गोळाच्या बॉक्स देऊन इथं आलो म्हणजे म्हणजे चालेल का एक 700-1000 व्यवस्था आपली देत चालेल काय हे मुद्दा म्हणून का वाढला माहिती का राहिल्याची. तर विक्री व्यवस्थापन बद्दल पण आपण सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे. आज प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे विषमुक्त अन्न असेल, सेंद्रिय शेतीमधलं असेल, बऱ्यापैकी नावात थोडाफार बदल झालाय. आम्हाला जेव्हा शासनाने पुरस्कार दिला हा कृषी सेंद्रिय शेती म्हणून होता, तेव्हा आम्ही दादा पण होते, बाळासाहेब पाटलांचा कार्यक्रम चालू होते कारच्या आमदारवर, तेव्हा मी दादा मला म्हणाल होतो की काल पण आपल्याला सेंद्रिय शेतीकडे थोडं वळायला लागलं. काल पण जवळजवळ 10 वर्षापूर्वी होतं आपल्या छोटं सभागृहामध्ये. तर विक्री व्यवस्थापनाला आपण जर भाग घेतला तर मॅक्झिमम उत्पादनामध्ये आपल्या नेहमीपेक्षा 30% वाढ होते. आणखी नमस्कार, माझं नाव अशोक खिंडराव खोत, उरुण इस्लामपूर. हे नाव खरं तर भारतभर कळायला माझे गुरु संजीव माने दादा यांनी पुढाकार घेतलेला झाला. म्हणजे एखादा शेतकरी कुठल्या तरी कोपऱ्यात असतो, पण त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा शेतकरी ज्या वेळा झटतो आणि त्याचं नाव मोठं करतो, हे एक मोठे योगदान आहे. म्हणजे कसं शिक्षक आपल्याला शाळेत शिकवतात आणि एखादा विद्यार्थी मोठा घडवतात, तर त्या शिक्षकाचं नाव थोडं मागं राहतं, पण त्या विद्यार्थ्याला माहित असतं की आपल्याला त्या शिक्षकामुळे आपण एवढं मोठं झालं. तसं भाऊने आपल्याला म्हणजे कराडचं जे नाव आहे ते मोठं करण्यात खरं प्रदर्शन चालू केलं आणि चांगल्या पद्धतीनं राबवलं. म्हणजे कृषी प्रदर्शन घेणं आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांना संधी देणं सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळं अशी माणसं पाहिजेत. आज माने साहेबांच्याकडून मला शिकायला मिळालं की म्हणजे निस्वार्थी माणूस पाहिजे. माने साहेबांच्या हाताखाली आतापर्यंत जर बघितलं तर 25 ते 30 शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाले, त्यातला मी एक आहे. म्हणजे आपलं काम करत असताना सुद्धा 25-30 शेतकरी म्हणजे पुरस्कार मिळाले शासनाचे त्यांना. पण महाराष्ट्रातले लाखो शेतकरी आहेत की ते 40 टनावरून 100 टनावर त्यांनी नेतात. म्हणजे 40 टन एखाद्या शेतकऱ्याचा जर ऊस असला तर त्याला 100 टनावर कसं न्यायचं ही खरं तर कला तिने आम्हा शेतकऱ्यांनी दिली.
बरेच शेतकरी माझं मी भाग्य समजतो की त्यांच्या संपर्कात मी 98 ला गेलो. त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्यानंतर तिने 98-99 ला एक शेतकरी विकास मंच काढला आणि तिथं प्रत्येक महिन्यातल्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी दुपारी 2 ते 6 पर्यंत आपल्या महाराष्ट्रातले बरेच शास्त्रज्ञ येऊन ऊस शेतीबद्दल माहिती द्यायचे. आणि असं वर्षभर ट्रेनिंग मी घेतलं ऊसाचं. आणि 2001 ला 100 टनाचा पहिला प्रयोग केला. आणि त्यावेळेला लोकरी मावा, खरं 100 टनाचा प्रयोग करायला लोकरी मावा याला ही पहिली गाठ पडली. चांगल्या पद्धतीने नियोजन केलं पण 80 टन ऊस मिळाला त्यावेळेला. त्या वेळेपासून एक 2-3 वर्ष लागले मला 100 टन ऊस काढायला, पण त्या वेळेपासून आजपर्यंत 100 टनाचं उत्पादन आहे. त्याचबरोबर 2017 ला मी खरं माझं भाग्य समजतो म्हटलं तुम्हाला की माने साहेबांनी एक संकल्प केला की आपण 200 टनाचा प्रयोग करायचा आहे. आणि तो माझ्या शेतीमध्ये झाला आणि तिथं मला 168 टन उत्पादन मिळालं. म्हणजे प्रयोग त्यांचा तिने माझ्या शेतीत केला आणि भारतभर माझं नाव झालं. लक्षात आलं का तुमच्या? एबीपी माझा ती बातमी दाखवली 7:12 मध्ये सकाळी आणि तीच बातमी दिवसभर चाललेली की एकरातून 200 टन उत्पादन. तेव्हापासून जे सकाळी 7 पासून फोन यायला चालू झाले ते रात्री 7 वाजता मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतरच फोन बंद आहे. म्हणजे एवढे फोन आले. पण त्या प्रयोगाचा संदर्भ घेऊन आपल्या महाराष्ट्रातले बरेच 30 टन 40 टनावरच्या शेतकऱ्यांचा पुन्हा 1 वर्षानंतर सलग संपर्कात राहिले. पुन्हा फोन यायला लागले 1 वर्षानंतर. तुमचं सगळं आम्ही बघितलं आणि माझा 60 टन ऊस निघाला, 70 टन निघाला, 80 टन निघाला, 90 टन ऊस निघाला. म्हणजे नुसतं फोनच्या संपर्कात राहून आपला ऊस इतका वाढतो. एवढं खरं तर माने साहेबांनी दिलेल्या याच्यामुळे हे असं घडतं. तर ऊसाचं उत्पादन करायचं आम्ही ह्याच्या मागे सांगत होतो की जर आपल्या जमिनीत 1 रुपया घातला ऊस पिकामध्ये आणि चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर 3 रुपये आपल्याला मिळतात. ते आम्ही दादा बरेच वर्ष झालं सांगतोय. आणि त्याच निमित्ताने शासनानं काय ते तेवढं डोक्यात ठेवलं काय कुणास ठाऊक आणि ऊसाचं भावच वाढवणार झाले. आणि आता आम्हाला वाटायला लागलं की आपण असं सांगतोय त्याच्यामुळे भाव वाढवणार का काय माहिती झालं. तर आता जर आम्ही हिशोब करायला लागलो तर 1.5 रुपया खर्च व्हायला लागला. 1.5 रुपया जर आपण मातीत घातला तर 3 रुपये आपल्याला मिळायला लागले. म्हणजे 1.5 रुपया राहायला लागला. आम्ही सांगत होतो 1 रुपया घाला 2 रुपये हे करा. म्हणजे 3 रुपये मिळते, 2 रुपये शिल्लक राहतील आणि 1 रुपया खर्चाला जाईल. ते आता शासनाने उलटच केलं. खरं आता आपल्याला ऊसाला जर बघितलं तर कमीत कमी 5,000 रुपये दर पाहिजे. पण आपण अजून सुद्धा 3,031च्या वर आपल्या भागातले ऊस कारखानदार जायला झाले. आता या वर्षी बऱ्याच कारखान्यांनी 3500-3600 रुपये जाहीर केलाय आणि 3500 रुपये जाहीर केला पण मागल्या वर्षीचे 2700-2800 रुपये दिले असे त्या भागातले लोक सांगतात. म्हणजे जाहीर करतात पण ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं झालं. आता कालच्या कार्यक्रमाला मी राहुरीत होतोच. बऱ्यापैकी कार्यक्रम म्हणजे शेतकरी सन्मानार्थ असे पुरस्कार शेतकऱ्यांसाठी तो कार्यक्रम होता. ते फक्त कार्यक्रम आपल्या अध्यक्षांनी घेतला होता पण त्याला राजकीय वळण लागलं. म्हणजे तिथं सगळं आम्ही गेलो. आम्हाला जायपर्यंत काही पत्रिका टाकली नव्हती. आमची गाडीची व्यवस्था सगळी केलेली होती. म्हणजे 1 रुपया तुम्ही द्यायचं नाही, फक्त गाडीत बसायची. याचं तुमची जेवणाचं नियोजन तिथे केलंय असं सगळं झालं. सहपत्नीक याचं असं सांगितलं होतं. नवरा बायको असं याचं होतं. तिथं सत्कारासाठी ती जी बॅग दिली होती त्याच्यावर फोटो होता आणि पत्नीला साडी आणि शेतकऱ्याला फेटा आणि शाल अशा पद्धतीचं नियोजन तिथे केलेलं होतं. मोठा मांडव बिंडव घातलेलं होतं. ज्या कंपनीनं केलं होतं तिथं त्या कंपनीचं पण उद्घाटन होतं. बऱ्यापैकी खर्च केला होता. लोक सुद्धा भरपूर आले. म्हणजे
25,000 लोक आले. त्यात काही शेतकरी असतील, इतर पण असतील. जेवणाचा कार्यक्रम सकाळपासून चालू होता. 4-5 कोणी एक तू शोधली सवाट तू सोडली साथ तू सोडली सगाट मातीच्या लेकरा नभाचे छत्र तू एडी पांग मायेचे भुईचा भूमिपुत्र तू. थोडक्यात झाला तेवढे 500-700-800 शेतकरी राहिले असतील आणि बाकीचे सगळे गेले. अशा पद्धतीनं पत्रिका बऱ्याच ग्रुपवर टाका म्हणते, पण पत्रिका टाकली नाही. रात्री 10 वाजता एक फोटो आला त्या ह्याच्यावर आणि मग त्या फोटो आम्ही आपली चर्चा झाली, म्हणलं हे कार्यक्रम म्हणजे याचा चालू आहे. आणि मग तिथनं पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रिका आली, म्हणजे अगोदर पत्रिका सुद्धा आली नव्हती. आता ही माहिती बरीच मोठी आहे, की थोडक्यात मी सांगतो. एकरी जे 168 टन जे उत्पादन घेतलं, कारण आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी घ्यायची सवय लागलेली आहे, पण ती द्यायची सुद्धा सवय पाहिजे. ज्या मातीतनं आपण 100 टन ऊस घेणार आहे, त्याला कमीत कमी 30 टन त्या मातीला दिलं पाहिजे, तरच ती 100 टन ऊस देणार आहे तुम्हाला. आपण नुसतं म्हटलं की बाबा आज माझं रान मोकळं झालं, ऊस तुटलाय, आता लगेच लागण करायची जूनला आणि 100 टन ऊस उत्पादन घ्यायचं, असं होत नाही. 168 टनाची तयारी करत असताना ते 30 गुंठ क्षेत्र होतं माझं, म्हणजे क्षेत्र कमी आहेत आपल्या भागात. त्याच्यामुळे जे क्षेत्र मोकळं होईल त्या क्षेत्रात प्रयोग करायचा. 168 उत्पादन घेतलं टन, त्यावेळेला तयारी मी अगोदरच करत होतो. खोडवा तुटल्यानंतर 65 फुटी केली. एक तागाचं पीक लगेच घेतलं, त्या वर्षी जरा लवकर खोडवा तुटला होता. एक तागाचं पीक घेतलं, 65 फुटी केली. जानेवारी महिन्यात तागाचं पीक घेतलं. 45-60 दिवसात एक तागाचं पीक गाठलं. त्याच्यानंतर 30 गुंठ्याला 8 ट्रॉली शेणखत गाठलं. घरचं शेणखत होतं, त्याच्यामुळे 8 डंपिंग ट्रॉली शेणखत गाठलं. कारखान्याचं 26 टन कंपोस्ट गाठलं. राजाराम बापू पाटील कारखान्याचं जे कंपोस्ट मुळेपासून तयार केलं असते, 26 टन कंपोस्ट गाठलं. 2 टन कोंबडी खत गाठलं. आडवा उभा सबस्लायझर मारून घेतला. नांगरट केली आणि त्याच्यानंतर 2-3 महिने रान तापलं आणि 25 मेला लागण करताना बेसळ डोस, जसं माने साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं बेसळ डोस टाकला. सुरुवातीला आपण बरेच शेतकरी बेसळ डोस न टाकताच लागण करतो. तर नुसता जरी बेसळ डोस टाकला आपण, किती 4 पोत्याचा बेसळ डोस आहे, 10 टनांचं उत्पादन वाढतंय. तुम्ही म्हणणार मग बेसळ डोस टाकल्यानं 10 टनांचं उत्पादन कसं वाढणार? बेसळ डोस टाकला की बरोबर 6 महिन्यात फुटवा येतो. तुम्ही बघा इथून मागं पण कधी बघितलं असेल, ज्याला बेसळ डोस टाकायला जमलेला नाही त्याचा 2 महिन्यात फुटवा येतो त्याला खाली, आणि ज्याला बेसळ डोस टाकलाय त्याचा 6 महिन्यात फुटवा चालू होतो. 1 महिन्यात 6, म्हणजे कांडी लावल्यापासून 6 महिन्यात फुटवा चालू. म्हणजे हे बरेच असे जे छोटे छोटे मुद्दे आहेत, हे जर आपण लक्षात ठेवून जर केलं तर 100 टन काढायला काही सुद्धा हे नाही. मग त्यानंतर आम्ही सांगतो की बाबा बेसळ डोस टाका, 20 दिवसांनी 1 पोते युरिया टाका, 10व्या दिवशी जीवाणूची आळवणी घाला, त्यानंतर 40व्या दिवशी 2 पोते युरिया टाका, 60व्या दिवशी बाळ भरणीला तुम्ही 1 पोते युरिया, 1 पोते 24-24, 1 पोते पोटॅश, असे बाळ भरणीचा डोस टाका, भरणीचा डोस टाका, ठिबक करा, पाण्याचं नियोजन करा. या पद्धतीने केलं तर 100 टन अजिबात आत्ताची की जसं म्हणजे माने साहेबांनी जे ते हे तयार केले 4 टन, त्या पद्धतीने जर केलं तर 100 टन ऊस निघायला काही सुद्धा अडचण नाही. 100 टनाच्या ऊस वर काढायचं झालं तर मग ही सेंद्रिय खतं सगळे सेंद्रिय, त्याचा फेर पाळलं पाहिजे. आता आपल्या भागात जरा कमी आहे, पण सोलापूर जिल्ह्यात केळीची 2 पिकं लागण आणि पडवा घ्यायचं आणि नंतर ऊस लावतात. म्हणजे शेणखत कमी 4 ट्रॉल्या शेणखत घातलं तरी सहज 100 टनावर शेतकरी निघाले. म्हणजे अशा पद्धतीने जर केलं तर 100 टन ऊस निघायला काही सुद्धा अडचण नाही. याच्यासाठी म्हणजे 168 टनासाठी या पद्धतीने केलं. संजीवकाच्या 5 ते 6 फवारण्या घेतल्या. त्या प्लॉटला वरून मॉड्युलर स्प्रिंकलर बसवले.
200 टनाचा प्रयोग आहे. बरेच शास्त्रज्ञ सांगतात की टेम्परेचर मेंटेन केले की त्या पिकाला म्हणजे जे आपण दिलेले रासायनिक इतर जी खतं आहेत ती घ्यायला येतात. यासाठी वरून स्प्रिंकलर बसवले आपण जेन कंपनी, खालून ड्रिप केलं म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेला आपलं 35 डिग्रीच्या वर टेम्परेचर जाईल त्या वेळेला ती सिस्टीम एक आपण 20 मिनिटं चालवली की 6 डिग्री टेम्परेचर कमी येईल. 40 झाला असेल तर तुम्हाला 35-32 पर्यंत. या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं. वर्षभर ड्रिपनं पाणी दिलं. त्या वर्षी पाऊस काळ कमी होता त्याच्यामुळं खरं तर मला वाटलं मी तिथपर्यंत गेलो असं. आता म्हणजे त्यानंतर कळायला आलं की 19ला पूर आला त्यावेळेला प्रयोग केला 148 वर आलो. त्याच्यानंतर प्रयोग केला 140 वर आलो. या वर्षी भरपूर त्या जमिनीची तयारी केली. शेणखत या वर्षी 15 टन गाठले, 15 डम्पिंग गाठले, 20 टन कंपोस्ट घातले. पण या वर्षी 90 दिवसात भरणी केली दिवसाची. या वर्षी अजून सुद्धा भरलेला ऊस आला नाही. सतत पाणी साठून राहिलं तरी सुद्धा उत्पादनावर आपल्या परिणाम होतो. अशा पद्धतीने जर केलं नियोजन तर काही सुद्धा अडचण नाही. तर इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विषमुक्त अन्न याचा अर्थ की ज्या वेळेला हे अन्न आपल्या शरीरात जातं त्यावेळेला शरीराला हानी करणारे घटक त्या अन्नामध्ये असू नयेत. याला विषमुक्त अन्न म्हणायचं. एक संकल्पना आली की कसले अन्न म्हणायचं, सेंद्रिय अन्न एक म्हणतो आपण. सेंद्रिय सगळं सेंद्रिय भाजीपाला सेंद्रिय अन्न. आणि सेंद्रिय अन्न म्हटलं की डोळ्यासमोर आमच्या सगळ्यांच्या समोर एकच येते छोटीशी की सेंद्रिय भाजीपाला किंवा सेंद्रिय अन्न म्हणजे ज्या अन्नाला एक खत देखील रासायनिक खत घातलं नाही असं अन्न मला तर वाटत नाही शक्य आहे. असं मध्ये एकदा संकल्पना होती, द्राक्ष सुद्धा सेंद्रिय काढायची कल्पना होती. आदरणीय नामदेवजी माने साहेब याच्यामध्ये फार मोठा त्यांचा पुढाकार होता. 1995 ते 2003-4 पर्यंत त्यांनी फार मोठे प्रयत्न केले. फक्त सेंद्रिय सगळं वापरून द्राक्षाचं पीक काढायचं. पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये फारसं यश आलं नाही. शास्त्रज्ञ सुद्धा त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होते. आणि मग शेवटी त्यातनं संकल्पना आली की विषमुक्त द्राक्ष करूया. विषमुक्त याचा अर्थ द्राक्ष ज्या दिवशी आपण खाणार आहे त्यावेळेला त्या द्राक्षामध्ये आपल्याला हानिकारक अंश असू नये असा तो असावा. मला वाटतं हे बरोबर असं मग रेसिड्यू फ्री म्हणू आपण त्याला, विषमुक्त. अशाच कल्पना खरं तर सगळीकडे आपण थोड्याशा घेतल्या पाहिजेत. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती शासनाकडे तुम्ही आम्ही सर्वांनी भाऊंच्या मदतीने एक विषय मांडला पाहिजे. तो म्हणजे तुम्ही ज्या सगळ्या मागाशी योजना सांगायचा प्रयत्न केला की आम्हाला खरं तर तुमच्याकडून सवलती खरं तर नको आहे. हा आपला इथं आतल्या बैठकीतली चर्चा आहे, शासनापुढची नव्हे. आम्हाला भले सवलती देऊ नका पण एक करा, आमच्या विक्री व्यवस्था जे सुधीरजीने आता फार सुंदर विषय काढला, विक्री व्यवस्था आणि विक्री व्यवस्थेबरोबरच एक महत्वाचा विषय जर काय असेल तर त्या कोणत्याही आम्हाला ज्या पीक असेल त्या पिकाला हमी भाव द्या. काम केलेलंच आहे. त्याच्यानंतरही मला जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. तर परत एकदा हा कार्यक्रम इतका उत्कृष्टरित्या आयोजन झालं म्हणून ते सकाळ आल्यापासून जेवलो होतो, सगळे तृप्त होते मला वाटते. त्यामुळे सगळे जेवण करून हा कार्यक्रम आजपर्यंत आयोजित केला त्याबद्दल परत एकदा त्यांना आपण महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो. माझे दोन शब्द संपतो. काढू नये म्हणून शेतकऱ्यांना आव्हान देतात. आमची अशी मागणी आहे की हा संबंध ऊस पट्टा आहे, या ऊस पट्ट्यातली पाचट पेटवू नये, ती कुट्टी करावी म्हणून शेतकऱ्याला अनुदान पाहिजे. मशीन अनुदान वेगळं, कारण फार महत्वाचा भाग आहे. आता जो धोधो पाऊस पडतोय, पाऊस पडत नाही, कमी वेळात भरपूर पाऊस पडतो. हवामान बदल, उष्णता, ऑक्टोबर हिट आहे सोडून द्या, पण यंदा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला फार गरम होतं आणि पृथ्वीचं तापमान 1 अंशनी गेल्या 10 वर्षात वाढलेलं आहे. 17चा 18 झालेला आहे पृथ्वीचं सरासरी. आणि त्याच्यामध्ये ह्या पाचट पेटवणं, पराली पेटवणं, प्लास्टिकचा कचरा जाळणं आणि मोठमोठ्या महानगराचा कचरा जाळणं हे त्याच्यामध्ये.
दुसरी एक महत्वाची बाब याच्याबद्दल आपल्याला सांगायची आहे. दादा म्हणाले त्याप्रमाणे अनेकांनी आजच्या कार्यक्रमाचा उद्देश काय, उद्देश तर तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करून आपण चर्चा करणं हा होता, परंतु तुमच्याकडून आलेल्या सगळ्या सूचना त्याची नोंद पाठीमागे बसून आमचे 3 कार्यकर्ते भगिनी त्या ठिकाणी नोंदी घेत आहेत, जिथं नोंदणी झाली तिथं. आणि याच्यावरती आधारित आता खरात साहेब म्हणाले त्याप्रमाणे त्यांच्याकडेचं मत आणि तुम्हा सगळ्यांची मतं ही एकत्रित केली जातील आणि त्याचं एकत्रित करून एक सविस्तर पत्र महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय कृषी मंत्र्यांना, कृषी राज्यमंत्र्यांना, त्याबरोबर कृषीचे आयुक्त आणि कृषीचे सचिव यांना पाठवून माननीय मुख्यमंत्र्यांची त्यासाठी वेळ घ्यायची. कारण त्याच्यामध्ये आम्ही तुमचं नाव निश्चितपणे घालून तुमचं नाव त्यांच्यापर्यंत आहे. तुम्ही आम्ही सगळे मिळून आपल्याला जेवढ्या लोकांना परवानगी देतील तेवढे लोक आपण पुढच्या 1, 2, 3 महिन्यात जेव्हा वेळ देतील तेव्हा आपण जाऊया आणि त्यांच्या कानावर 1 तासाची, कमीत कमी 1 तासाची वेळ घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आपण ह्या आपल्या सगळ्या मागण्या, सगळ्या समस्या त्यांच्या कानावर घालूया. तू गाजतू तेजतू उजेडतू एकीच्या जयाची कहाणी एक तू वंदिते तुलाही धरा जाणता बळी राज तू भावाजर तुझ्या नामचा जाणता बळी राज तू. श्री मोहनराव माधवराव काय करावे, एक व्हावे, एक व्हावे, शेतकऱ्यांनी एकत्र यावे, पुरुष एक व्हावे, लहान मोठे एक व्हावे, आजी माझी एक व्हावे, आपण एक व्हावे, शेतकऱ्यांनी एकत्र यावे. यासाठी आला आला हो फार्मर कप आला आला हो फार्मर कप आता बदलू शेतीचे रूप एकतेची टाकून लोक आता उडवू समजांची झोप आता उडवू समजांची झोप जी 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 आता उडवू समजांची झोप श्री अविनाश हनुमंत पाटील फार्मर कप आला आणि शेतकरी जागा झाला. शेकडो शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि सुसज्ज होऊन ते आपापल्या गावी परतले. महाराष्ट्रभर शेतकरी गटांची बांधणी सुरू झाली आणि मग भेटून उठला बळीराजा. उठला बळीराजा आणि चढला शेतीला रंग. बांधून शेतीचा रंग बदलला शेतीचा रंग चढला शेतीला रंग. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य कुंभार मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. पवन पाटील सर, विज्ञान प्रबोधिनीचे सचिव सावंत सर, कांबळे सर, विज्ञान प्रबोधिनीचे सर्व संचालक, सभासद, आपलेही मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. हा कार्यक्रम मोबाईल
नमस्ते. मळाई ग्रुप आणि यशवंत फळे फुले भाजीपाला खरेदी विक्री संघ संस्था यांच्यामार्फत अध्यक्ष माननीय श्री अशोकरावजी थोरात भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र शासनाचे सर्व कृषी पुरस्कार मान्यताप्राप्त सर्व शेतकरी, प्रगतशील शेतकरी यांचा आज इथं संयुक्त मेळावा आज भाऊंच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्यामध्ये विविध शेतकऱ्यांनी शेतीमध्ये शेती करत असताना येणाऱ्या अडचणी, बाकीच्या सर्व गोष्टीचा उहापोह इथं फार छानपैकी झाला. यामध्ये कृषी खात्याचे काही तज्ज्ञ अधिकारी देखील मार्गदर्शन करायला इथं उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वानुमते असं ठरलं की शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या सर्व एकत्रितपणे इथं चर्चा झाली. त्या सगळ्या चर्चेचा एक गोषवारा तयार करायचा आणि या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकरावजी थोरात भाऊ यांच्याकडे तो सर्व दिला आहे. त्याची सगळी स्कुटनी करून तयार करून संबंधित शासनाच्या खात्याकडे हे सर्व आमच्या मागण्या किंवा ज्या काही चर्चा झाली ही तिथं पोहोच करायची आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ज्या सवलती, ज्या काही योजना मिळतील त्या मिळवून द्यायच्या, अशा दृष्टीने आजचा हा कार्यक्रम खरं तर माननीय श्री अशोक भाऊंचा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अत्यंत मनापासून आभार आणि धन्यवाद दिले पाहिजेत. कारण त्यांनी पुढाकार घेऊन असा हा कार्यक्रम वेळोवेळी देखील घेतला आणि आजसुद्धा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेतला आणि शासन दरबारी खालच्या थरामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये काय चर्चा चालते ही तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला. त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार देखील मानतो. आज मलकापूर कराड या ठिकाणी मळाई ग्रुप आणि यशवंत फळे फुले संस्थेच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील प्रयोगशील, प्रगतशील आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातला ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे अशा सन्माननीय शेतकऱ्यांचं एक चर्चासत्र आयोजित केलेलं होतं. या चर्चासत्रामध्ये आत्ताच कृषीरत्न सन्माननीय संजीव माने दादा यांनी सांगितलं याप्रमाणे विविध विषयावरती अनेक शेतकऱ्यांनी आपली मनोगतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत. विशेषतः आजची शेतकऱ्यांची जी अवस्था आहे, शेतकऱ्यांची जी आर्थिक स्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये जे अनेक गंभीर प्रश्न आणि समस्या उभ्या राहिलेल्या आहेत याच्या मुळाशी जाऊन काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपापले प्रस्ताव आणि आपापल्या सूचना मांडलेल्या आहेत. या सर्व सूचनांच्या संदर्भामध्ये माननीय कृषी अधिकारी सन्माननीय खरात साहेब यांनी सुद्धा त्याच्यावर विचार करून एकत्रित माझं जे मत आहे ते मी तुम्हाला लिखित स्वरूपात देतो असं सांगितलेलं आहे. आमचा उद्देश एवढाच आहे की पश्चिम महाराष्ट्रातील हा जो शेतकरी वर्ग इथं प्रयोगशील आणि प्रगतशील जमलेला आहे, एक प्रकारचा अतिशय बुद्धिमान आणि कार्यक्षम असे हे शेतकरी आहेत, तेव्हा यांच्या मताला निश्चितपणे किंमत आहे. आम्ही या सर्व शेतकऱ्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, त्याचबरोबर कृषी मंत्र्यांना आणि कृषी सचिवांना आम्ही त्यांना भेटीची वेळ मागून त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालणार आहे. त्याच्याही अगोदर आम्ही भारताला एक सक्षम कृषी मंत्री आता मिळालेले आहेत केंद्रस्थानी, जे शिवराजसिंह चौहान या नावाने प्रसिद्ध आहेत आणि शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, ज्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा आम्ही त्यांच्यापुढं मांडण्यासाठी आजचं जे काय आपलं घडलेलं आहे त्याचं इंग्लिश भाषेमध्ये रूपांतर करून त्यांना पत्र पाठवून त्यांची वेळ मागून घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही भेट द्या. नजीकच्या भविष्यकाळात आम्ही त्यांनाही भेटून या आमच्या व्यथा तिथं सांगणार आहोत. आम्ही सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार मानतो की आज या ठिकाणी आले आणि त्यांनी मतं व्यक्त केली. धन्यवाद.